नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इतिहास आणि राज्यशास्त्र याचा भाग 1 बघितलेला आहे. या ठिकाणी आज भाग 2 मध्ये आपल्याला हे पूर्ण पुस्तक या ठिकाणी कव्हर करायचं आहे. 2 भागामध्ये आपल्याला बघायचं होतं. भाग 1 बघितला नसेल तर नक्की बघून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं या पुस्तकावर पूर्ण पुस्तकावर जीके ची टेस्ट जी आहे 15 नंबरची ती मी घेणार आहे. ओके, त्याच्यामुळे या लेक्चरचा व्यवस्थित अभ्यास करा. आपली लाईव्ह टेस्ट होणार आहे. त्या ठिकाणी 25 पैकी या पुस्तकावर जी 25 प्रश्न असणार आहेत त्याच्यापैकी तुम्हाला किती मार्क्स पडतात हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यामुळे हे लेक्चर शेवटपर्यंत आणि चांगलं बघा. अत्यंत परीक्षेभिमुख मुद्दे याच्यामध्ये कव्हर केले आहेत, जे की राज्यसेवा, कंबाईन, पोलीस भरती आणि सरळ सेवा या सगळ्याच परीक्षांना उपयुक्त आहे. चला, या ठिकाणी मी STI रोहिदास चोंदे पाटील तुमच्यासमोर हे लेक्चर घेऊन येतो आहे. मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये प्रकरण 1 ते 4 बघितलं आणि तुम्हाला माहीत आहे जीके या घटकाअंतर्गत खूप काही प्रश्न या ठिकाणाहून येऊ शकतात असे मुद्दे याच्यात कव्हर आहेत. तुम्ही लेक्चर बघितल्यावर तुमचे हे सगळं लक्षात येईल. आपल्याला या ठिकाणी थोडंसं शिक्षणासंदर्भात आढावा घ्यायचा आहे. बघा, भारताची पहिली जनगणना, पहिलाच तुमचा जीकेचा प्रश्न तयार होतोय, ती 1951 मध्ये झाली. पहिल्या जनगणनेच्या वेळी साक्षरता किती होती तर 17% इतकी साक्षरता होती. मुद्दे महत्त्वाचे लक्षात घ्या. 71ला ती 34% झाली, 81ला 43%, 91ला 52% आणि 2001 मध्ये 64%. आणि हे प्रमाण वाढवू नये हे आपलं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. माझा तुम्हाला प्रश्न आहे, 2011 साली भारताची साक्षरता किती आहे? 2011 साली महाराष्ट्राची साक्षरता किती आहे? त्याच्यामध्ये पुरुषांची किती, महिलांची किती हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जीके म्हणतो आपण याला. पुढे प्राथमिक शिक्षण. प्राथमिक म्हणजे काय? 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना दिलं जाणारं शिक्षण. सोपा मुद्दा, लहान लहान कन्सेप्ट क्लिअर करून सांगतोय. आपलं काय होतं, हे घोळ खूप साऱ्या मुलांचं, म्हणजे जे स्वतःला खूप हुशार समजतात अशांचा घोळ असा आहे की हे क्रमिक पुस्तक वाचतच नाही. यांना वाटतं अरे 9वीच्या पुस्तकात काय काय ठेवलं आहे ते लिहून, काय येणार त्याच्यातून, तुम्हाला कळेल. हे सगळं बघा तुम्ही एकदा. थोडंसं त्या ठिकाणी थोडं आधी वाचायला शिका, ऐकायला शिका आणि नंतर त्यावर तुम्ही तुमची मतं व्यक्त करा. बघा, या ठिकाणी तुम्हाला 1988 मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी खडू-फळा योजना सुरू केली. महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही बघताय 2019चा कायदा झालेला आहे. 2020 मध्ये आपण बघतोय नवीन शैक्षणिक धोरण, त्याला मान्यता भेटलेली आहे. त्याच्यामुळे शिक्षण हा टॉपिक पुढचे 3 ते 4 वर्षीय चालू घडामोडीमध्ये हॉट असणार आहे, हे आधी लक्षात घ्या. थोडेसे कल जे आहेत ना, वातावरण काय आहे ते आधी समजून घ्यायला शिका. फक्त गोकमपट्टी पुस्तक वाचत चाललोय, काय वाचतोय मलाच माहीत नाही असं करू नका. मग हे या ठिकाणचं खडूफळा मोहीम आहे. हिला ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हटलं गेलं. याच्यामध्ये शाळांचा दर्जा, किमान शैक्षणिक गरजा, सुयोग्य किमान 2 वर्गखोल्या, 2 शिक्षकापैकी 1 शिक्षिका त्या ठिकाणी स्त्री शिक्षिका असली पाहिजे, इतर सगळं साहित्य असलं पाहिजे. या सगळ्या बाबींचा विचार या 1988चं जे खडूफळा योजना होती याच्यामध्ये करण्यात आलेला आहे, हे माहीत असलं पाहिजे. आता इथे आणखी एक जीकेचा लहानसा मुद्दा. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1960ची आहे. 1ली ते 7वीचा अभ्यासक्रम एकसारखा असला पाहिजे, म्हणून मुंबईचे ST कॉलेजचे प्राचार्य सय्यद राऊफ यांच्याकडे हा मसुदा अभ्यासक्रम कसा असला पाहिजे ते सोपविलं होतं आपण. पुढे 94 मध्ये आपण बघतोय जी खडूफळा योजना आहे त्याचा विस्तार आहे. तो 100पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये एक जादा वर्गखोली, एक जादा शिक्षक, त्या तरतुदी आहे. पुढे मुलींच्या शाळा, अनुसूचित जाती जमातींच्या शाळा, ग्रामीण भागातील शाळा याला प्राधान्य. शिक्षक भरतीमध्ये 50% जागावर स्त्रियांची नेमणूक करण्याचे बंधन राज्य सरकारवर घालण्यात आले. 1994 मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी DPEP कार्यक्रम आहे. मित्रांनो, हे अत्यंत जीके म्हणतोय मी याला, हे जीके म्हणतात त्याला. हे प्रत्येक परीक्षेसाठी कुठेही येऊ शकतं. महाराष्ट्रासह 7 राज्यात हा कार्यक्रम. मग त्याच्यामध्ये मुलींची 100% उपस्थिती, गळती रोखणे, मुलींची शिक्षण, दिव्यांगांसाठी शिक्षण, प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन, पर्यायी शिक्षण, समाज जागृती इत्यादी उपक्रम याच्यात आहे. आणि हा कार्यक्रम तर तुम्हाला प्रत्येक परीक्षेला विचारला गेलेला कार्यक्रम आहे. मध्यान्ह भोजन योजना तुम्ही जे बघतात ना, ते खिचडी खायला भेटायची बघा, किंवा आताही त्याचं वेगवेगळे स्वरूप आपण बघतोय. ते जे आलं ना, तुम्ही शाळेत गेले, बालवाडीमध्ये गेले, मधल्या वेळेमध्ये भोजन तुम्हाला शाळेत भेटेल, ते 1995 मध्ये सुरू झालं. अत्यंत महत्त्वाचं. पुढे बघा, 1991 मध्ये केरळ राज्य पूर्णतः साक्षर झालं. महाराष्ट्राचं काय? महाराष्ट्रामधला पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे तुमच्यासाठी प्रश्न आहे. बघा, तुम्हाला किती येतं आहे जरा ते मला कळू द्या. आणि पुढे कोसबाडच्या टेकडीवरून मित्रांनो मी जाऊन आलो त्या ठिकाणी. त्या 2 व्यक्ती तुम्हाला माहीतच असले पाहिजे. एक ताराबाई मोडक, बोर्डी, कोसबाड ही तिकडे पालघर वगैरे, डहाणू त्या ठिकाणी आहे. आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या यांनी सुरू केल्या. म्हणजे तुम्हाला उद्या जर विचारलं अंगणवाड्यांचे जनक कोण, तर ताराबाई मोडक. लक्षात घ्या. यांनी कृतीतून शिक्षण, कुरणशाळा, तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे. पुढे अनुताई वाघ, त्यांच्या शिष्या
ठाणे जिल्हा म्हणजे आताचा पालघर आहे तो, कोसबाड येथे आदिवासींसाठी अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. कोसबाड प्रकल्प आहे. अनुताई वाघ यांनी सुद्धा पाळणा घरे, बालवाड्या, प्राथमिक शिक्षण, प्रौढ शिक्षण, बालसेविका प्रशिक्षण महाविद्यालय अत्यंत महत्त्वाचं यांचं पुस्तक ते गाजलेलं आहे. कोणतं पुस्तक? किती जणांना माहीत आहे? अनुताई वाघ यांचं गाजलेलं पुस्तक. अनेक वेळा जीके अंतर्गत विविध परीक्षांना विचारला गेलेला प्रश्न आहे. कोणती ती टेकडी आहे? काय आहे पुस्तक? नक्कीच मला उत्तर अपेक्षित आहे. जर उत्तर आलं या प्रश्नाचं तर मी समजेल की थोडंसं अभ्यास करणारे विद्यार्थी माझे व्हिडिओ लेक्चर्स बघतात. नाहीतर मग तुमचं चाललं असेल वरवरचा अभ्यास करणारे असतील तर खरंच मला नकोही दे. पुढे माध्यमिक शिक्षण. भारत स्वतंत्र झाल्यानंतर शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद बघा पहिले शिक्षण मंत्री. ओके. यांनी मग विद्यापीठ शिक्षण आयोग नेमला. विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न तुमच्यासाठी आहे. ओके. या आयोगाने माध्यमिक शिक्षणासंदर्भात एक स्वतंत्र आयोग नेमला. आता हे माध्यमिक शिक्षण मग कोण आहे त्याचे अध्यक्ष? 1953-54 मध्ये मुदलियार आयोग आहे. आता हे सगळं सध्याच्या म्हणजे 2020-21-22च्या परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे हे सगळं, कारण की नवीन शैक्षणिक धोरण येतं आहे. तुम्हाला हे सगळे बदल माहिती असले पाहिजे. मग तेव्हा 11वी पुढची पदवीची 4 वर्षे किंवा 11-1-3 असा आकृतीबंध आहे मुदलियार आयोगाचा. या आकृतीबंध तर आता तोंडपाठच असले पाहिजेत तुमचे, कारण की सध्याचा जो आयोग आहे सध्याचं मित्रांनो मला सांगा 2020 मध्ये जे नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झालं याच्या शिफारशी कोणी केल्या आहे? तो आयोग कोणता आहे? हे तोंडपाठ असलं पाहिजे. आता आयोगाचे कामकाज मग त्या संदर्भात बऱ्याच बाबी आहेत, त्यावर मी जास्त बोलत बसत नाही. तुमच्यासमोर स्क्रीनशॉट आहे, वाचू शकतात. इथे एक महत्त्वाचं मंडळ आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. 1 जानेवारी 66 पुणे या ठिकाणी 10वी-12वीचा जो अभ्यासक्रम आहे तो यांच्यामार्फत त्या परीक्षा घेतल्या गेल्या. बोर्ड म्हणतो आपण याला, बोर्ड म्हटलं याला. तुम्ही लहानपणी बोर्डाची परीक्षा आहे ते हेच बोर्ड. त्याचे नाव नीट वाचून घ्या. 66ची स्थापना आहे. शिक्षण संक्रमण हे त्यांचं ते मासिक आहे या मंडळाचं. आणि पुढे कोठारी आयोग. मित्रांनो आतापर्यंत म्हणजे तुम्ही जे बघतायत ना आज जे तुम्ही सध्या जे तुम्ही चालू आहे ना तुमचं 2020 मधील शिक्षण म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण लागू होण्याच्या आधी सध्या तुम्ही जे काही शिकता आहात सगळेजण ते ह्या कोठारी आयोगानुसार शिकता आहात. 1964चा डॉक्टर DS कोठारी आयोग. तुम्ही म्हणाल कसं? यस, या आयोगाच्या कामकाजात JP नाईकांचं योगदान आहे महाराष्ट्रातील. हे बघा यांनी माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि विद्यापीठी 10, 2, 3 आपण काय शिकतोय 10वी 12वी आणि नंतर 3 वर्षे पदवी. हे कोठारी आयोगांच्या शिफारशीनुसार आपलं शिक्षण चालू आहे. याआधी लक्षात घ्या. तो आकृतीबंध लक्षात राहू द्या. त्याच्यात आता काय बदल झाला? सध्याचा आकृतीबंध नवीन काय सुचविलेला आहे तो मला सांगा. या ठिकाणी तुमच्यासाठी प्रश्न आहे. हे 10, 2, 3 आता जाणार आहे पुढच्या पिढ्यांसाठी. मग नवीन काय आलेलं आहे पटकन खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. मला फक्त अभ्यासू मित्र पाहिजे. हा पुढे 1972 पासून ही व्यवस्था अंमलात आली. हे 72 पासून आहे. आपण बघतोय तुम्ही वाचलं असेल की किती वर्षानंतर नवीन या ठिकाणी शिक्षण पद्धतीमध्ये बदल झाला. हा प्रश्नही तुमच्यासाठी आहे. घेतले मी याच्यावर लेक्चर. मग या ठिकाणी कोठारी आयोगाने काय सांगितलं की एकच राष्ट्रीय शिक्षणाची एकच पद्धत असली पाहिजे. मातृभाषा असली पाहिजे, हिंदी असली पाहिजे, इंग्रजी भाषा असली पाहिजे. ते झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ ही विविध उपाय त्यांनी सुचवले. उपेक्षितांना प्राधान्य द्यावं हेही त्यांनी सुचविलं. मग महाराष्ट्र राज्याने ही जी रचना आहे 1972 मध्ये स्वीकारली आणि 75 मध्ये पहिल्यांदा ती बोर्डाची परीक्षा झाली 10वीची. याआधी लक्षात घ्या याच्या आधीचं वेगळं होतं हे माहीत असलं पाहिजे. इंटरेस्टिंग आहे मित्रांनो हे क्रमिक पुस्तकं वाचन करणे. म्हणजे मला शिकवायला सुद्धा इंटरेस्ट येतोय. माझ्याकडे वेळेचा अभाव आहे थोडंसं, त्यामुळे मला तुम्हाला थोडं स्पीडमध्ये सांगावे लागतं किंवा समजावून सांगावं लागतं. पण शिकणं गरजेचं आहे. कोठारी आयोगाने काय सांगितलं? नेमकं काय तत्व होती यांची? शिक्षण आधुनिक झालं पाहिजे, लोकशाही आली पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे. लोकशाही आहेच मात्र ती जपल्या गेली पाहिजे. सामाजिक राष्ट्रीय एकात्मता, शिक्षण व उत्पादकता, सामाजिक नैतिक आध्यात्मिक मूल्य ही जोपासली गेली पाहिजे. कोठारी आयोग. आता पुढे जातोय मी उच्च शिक्षण. आता ते झालं प्राथमिक शिक्षणाबद्दलचं, बरोबर. उच्च शिक्षण काय म्हणजे तुमचं पदवी झाली 3 वर्ष, तुम्ही ग्रॅज्युएट झाला, त्याच्यानंतर काय? बघा 1948ला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोग आहे. मित्रांनो जीकेचा अत्यंत गाजलेला प्रश्न म्हणतो मी याला. खूप वेळा विचारला गेला प्रश्न आहे. म्हणजे आता तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका ज्यांनी वाचल्या आहे त्यांच्याही डोक्यात घुसेल. ज्यांना त्याचं काही ABCDs माहीत नाही आहे ते म्हणतील अरे कधी आले हे प्रश्न. तुम्ही इथे वाचलेलेच नसेल तर कळेल काय? त्याच्यासाठी सगळे सरळ सेवेचे पेपर, पोलीस भरतीचे पेपर, ग्रामसेवक, तलाठी, PSI STI ASO, राज्यसेवा सगळ्यांचे पेपर असे त्या ठिकाणी पाठांतर करावे लागतात. म्हणजे वाचावे लागतात, ते आपोआप पाठ होतात. आता या आयोगाने काय केलं? पंचवार्षिक पद्धती स्वीकारली. त्या ठिकाणी विद्यापीठांना अनुदान मंजूर करा, त्यांच्या वतीने मग पुढे वेगवेगळ्या बाबी अंमलात आणा, अशा पद्धतीची ती त्यांची कार्यपद्धती होती.
पुढे जर तुम्ही बघितलं विद्यापीठ विकास परिषदा स्थापनेसंदर्भातलं यांचं काम असेल, पदव्युत्तर अध्यापनासाठी जे प्रगत अध्यापन केंद्र असतील, बऱ्याच बाबी आहे. पुढे कंट्री वाईड क्लासरूम हा कार्यक्रम सुद्धा यांनी दूरदर्शनवरून प्रसारित केला, हे माहीत असलं पाहिजे. महाराष्ट्रात काय घडतं, 1965मध्ये महाराष्ट्रात कला शिक्षणाचे धोरण आखण्यासाठी या ठिकाणी एक कला संचालनालय स्थापन केलं गेलं. मग त्याच्यातून ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचं आयोजन झालं. तुम्ही ते चित्रकलेची परीक्षा दिली असतील काही विद्यार्थ्यांनी, तर जुन्या काळातलं ते त्यांच्या लक्षात येईल. पुढे NCERT, मित्रांनो GK मधलं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. NCERT म्हणजे काय आहे ना, पोलीस भरती, सरळ सेवा, राज्य सेवा, कंबाईन सगळ्या विद्यार्थ्यांना माहीतच असलं पाहिजे NCERT म्हणजे काय. आम्ही जे शिकतोय ना, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी सेंट्रलच्या स्तरावर जे काही कार्य करते संस्था, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, ही अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. NCERT 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्लीला स्थापना आहे. माझं जे बुक आहे ना, ठोकळा, त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे मी कव्हर केले. काही जणांना वाटत असेल की अरे शिक्षणावर एवढे कशाला घेतले, पण आता सध्या तुम्हाला त्यावर थोडंसं काम करावं लागेल. मग ही संस्था काय करते, जे केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्वंकष धोरणासंदर्भात, शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन करते आहे, मदत करते आहे. अनेक मुद्दे याच्यात संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, अभ्यास, ह्या प्रत्येक शब्दाचे फार मोठे अर्थ आहेत मित्रांनो. बऱ्याच जणांना एक कळत नाही नेमका. माझं D.Ed झालंय म्हणून सांगतोय. हे प्रत्येकावर टॉपिक्स असतात 10-10 पानांचे. मग हे म्हणजे केंद्राचा त्या ठिकाणचा अभ्यासक्रम कसा असला पाहिजे, पाठ्यपुस्तक, हे सगळं NCERT करते. पुढे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने या ठिकाणी पाठ्यपुस्तकांची निर्मिती आहे. इतर बऱ्याच बाबी आहेत. ओके, मी फक्त परीक्षेभिमुख घेतोय. आता NCERT जशी केंद्र स्तरावर आहे तशी राज्याच्या स्तरावर स्टेटची संस्था आहे, तिला SCERT म्हटले जातं. आणि महाराष्ट्रामध्ये तशी संस्था आहे MSCERT, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. महाराष्ट्रात कधी स्थापन झाली, 1984ला. कुठे, पुण्याला. काम काय आहे, प्राथमिक शिक्षण, शिक्षकांसाठी प्रशिक्षण. हे जे तुमचे झडपी शिक्षक आहे ना, यांचं प्रशिक्षण कोण घेतं असा उद्या प्रश्न आला तर MSCERT ही संस्था. पुढे अभ्यासक्रम व मूल्यमापन याबाबत प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना 10वी-12वी परीक्षेनंतर कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम निवडा याचे मार्गदर्शन हे यांच्याकडेच आहे. विद्या प्राधिकरण असं हिला संबोधलं जातं. आणि जीवन शिक्षण हे मासिक, हे तर अनेक वेळा विचारला गेला प्रश्न आहे हा, सरळ सेवेला इकडे तिकडे चौकडे. जीवन शिक्षण MSCERT. तुम्हाला बालभारती माहीत आहे का? तुम्ही आता विचारतात बघा, बरेच जण मेसेज करतात की सर आम्हाला PDF द्या, 5वीची PDF द्या, 7वीची द्या, याची द्या, त्याची द्या. अहो सोपं आहे. PDF साठी तुम्हाला पुन्हा एकदा सांगून ठेवतो, बालभारती नावाची वेबसाईट, याच्यावर जा, balbharti.nic.in. तिथे सगळ्या PDF उपलब्ध आहेत. मात्र वाचेल कोण, अभ्यास कोण करेल? हे जी बालभारती आहे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, या संस्थेची स्थापना 1967ची आहे, 27 जानेवारीची. काय करते ही, 1ली ते 12वीची सगळी पुस्तकं तयार करते ही संस्था. त्याच्यामध्ये मग विविध भाषांची पुस्तकं आहेत, हे लक्षात घ्या. आणि किशोर हे मासिक ही संस्था त्या ठिकाणी प्रकाशित करते. मित्रांनो, जीवन शिक्षण MSCERT आणि किशोर हे मासिक बालभारती. आता तुम्ही सांगा, हा GKचा प्रश्न आहे की नाही, प्रत्येक परीक्षेसाठी उपयुक्त आहे की नाही? आहेच. त्याचे 1-1, 2-2, 4-4 मार्क्सने रिझल्ट जातात ना, ते मग अशा लहान लहान मुद्द्यावरूनच जातात, आम्ही वाचन केलेलं नसेल तर. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986, आता ते कोठारी आयोग आहे ना, त्या कोठारी आयोगाला या ठिकाणी थोडंसं यांनी थोडं आणखी त्या ठिकाणी बदल केले. काही समाजाच्या गरजा लक्षात घेऊन समाजाच्या या ठिकाणी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक काही मूलभूत बदल या ठिकाणी या 86च्या धोरणामध्ये केलेले आहेत. मात्र ते ढाचा तोच होता, कोणाचा, कोठारी आयोगाचा. हे तुम्हाला नीट लक्षात ठेवावं लागेल. त्याची अंमलबजावणी होण्यासाठी पुन्हा अभ्यासक्रम 1988चा नवीन तयार केला आहे. त्याच्यामध्ये मग त्या अभ्यासक्रमाला क्षमताधिष्ठित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1995 असं नाव दिलं गेलं. तो 88ला कार्यान्वित होतोय. तिथे मग दवे, डॉक्टर RS दवे यांची समिती आहे. यांनी मग ती भाषा, गणित, परिसर अभ्यास हे इयत्ता 5वीपर्यंत किमान अध्ययन क्षमतेचे तक्ते विकसित केले. हे सगळे मुद्दे आम्हाला माहीतच असले पाहिजे. कोणतीही परीक्षा द्या, असं नका म्हणू मग. असा प्रश्न ना, सर हे कुठे आलंय हो, दवे कधी विचारले? तर मग का जेवढं विचारले तेवढंच वाचायचं का? थोडंसं अतिरिक्त वाचलं, थोडं बुद्धी सुपीक केली तर काही बिघडणार आहे? कोणी शिक्षा करणार आहे तुम्हाला? अजिबात नाही. मला तेच आवडत नाही मित्रांनो. म्हणजे जीव तोडून असं बेंबीच्या देठापासून सांगतोय. काय झालंय, झापड लावली, झापड. काय हे विज्ञानाचा तुम्हाला इथे उपग्रह दिसतोय, मात्र आम्ही ना एकदम मागात झालोय. म्हणजे जे विद्यार्थी आता नवीन स्पर्धा परीक्षा करतायत ना, 12वी झाले, त्यांचं ध्येय इतकं लहानसं आहे ना. काय म्हणतात, सर पोलीस भरती करायची. मग ते क्रमिक पुस्तक कशाला वाचायचे, सरळ सेवा कशाला वाचायची? ते UPSCचे विद्यार्थी वाचतात.
ते राज्यसेवेचे विद्यार्थी वाचतात. आम्ही कंबाईनवाल्यांनी कशाला वाचायचे? मित्रांनो, ते चुकीच्या समजुतींमधून बाहेर या. प्रत्येकाला, ज्या विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे ना, तुम्हाला शिपायाचा पेपर देणं असू द्या हो, मग तुम्ही 5वी ते 10वीची पुस्तकं वाचलेच पाहिजे. आणि वाचले ना, मग डोक्यात उजेड पडतो. हे सगळं मी जे जीव तोडून सांगतोय ना, हे ज्यांनी वाचले एक पुस्तकं, त्यांना एकदम म्हणजे त्यांना अत्यंत 100% नव्हे, 101% हे मान्यच आहे की वाचल्याचा किती फायदा होतो. मात्र ज्यांचं टाइमपास चालू असतं, बाबा वरच्यावर चाललंय करायचं म्हणून करायचं, त्यांना हे नक्कीच पटणार नाही. ओके. उपग्रह 1975 मध्ये शैक्षणिक उपग्रह या ठिकाणी सुरू होत आहेत. एज्युसॅट नावाचा उपग्रह इथे महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये एकनाथ चिटणीस यांच्या नावाचा उल्लेख आहे. एक नवीन नाव आहे, माहीत असलं पाहिजे. इस्रोचे शास्त्रज्ञ, त्यांचं या ठिकाणी काम आहे. पुढे स्पेस ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली साईट हा कार्यक्रम प्रयोग करण्यात आला. बघा, ही साईट सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट. आणि उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही कल्पना येथून आली. अमेरिकेने भारताला मदतही केली, त्याच्यातून ग्रामीण भागात शिक्षण देणे शक्य झाले. पुढे इग्नूवर तुम्हाला ज्यांचा अभ्यास आहे त्यांना कळेल की बाबा या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठावर MPSCने प्रश्न विचारले, सरळ सेवेला विचारला जाऊ शकतं. इग्नू नावाचं हे म्हणजे तुम्हाला सोपा प्रश्न विचारले, अरे विद्यापीठ कोठे आहे, यांचं ते ब्रीदवाक्य काय आहे, महत्त्वाचं आहे. तुम्हाला YCMOU माहीत असेल, मुक्त विद्यापीठ, तर तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे. जसं महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे, तसं हे देश पातळीवरील मुक्त विद्यापीठ आहे. ज्ञानगंगा घरोघरी नावाचं आपण बघतो, इकडे ब्रीद आहे आपल्याकडे. या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाने 1970ला जागतिक शैक्षणिक वर्ष घोषित केले. आणि मग त्याच्यातूनच कुठेतरी हे मुक्त विद्यापीठ याच्यावर चर्चासत्र झाली आणि ही कल्पना पुढे आली. लक्षात असू दे, 1974 मध्ये P. पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली. बघा, P. पार्थसारथी, सोपं शिक्षणासंदर्भात समिती आहे. किमान एवढं तर लक्षात ठेवा, किमान तेवढं लक्षात ठेवणं आपलं कर्तव्य आहे. आणि त्या समितीच्या शिफारशीनुसार या ठिकाणी हे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ आकाराला आलं 1985 मध्ये. ओके, लक्षात राहू द्या. बघा, मी आत्ता जो उल्लेख केला त्या विद्यापीठाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे. नाशिक 1989 हे विचारलं गेलं. हे तारखा, वर्ष कुठे आहे, त्याचं मुख्यालय, हे कुलगुरू सुद्धा विचारले गेले. सरळ सेवेच्या एक्झाम्सला त्या जिल्ह्यामधल्या तुम्ही जर नाशिकची एक्झाम देत असाल किंवा उत्तर महाराष्ट्रातील देत असाल तर. मग नेमकं कशासाठी आहे मुक्त विद्यापीठ? तुम्हाला जर औपचारिक शिक्षण घेता नाही आलं, तुम्ही 1ली ते 12वीपर्यंत रेग्युलर शिकू शकला नाहीत, तुमचं वय निघून गेलं आहे, पात्रतामध्ये तुम्ही बसत नाही, मग तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी मुक्त विद्यापीठामध्ये शिक्षण घेता येतं. 1990 मध्ये आकाशवाणी, दूरदर्शनच्या माध्यमातून दृकश्राव्य नावाची जे काही माध्यमं आहेत त्याच्यातून शिक्षण दिलं गेलं. आणि अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी या विद्यापीठाचं कार्य आहे. पुढे संशोधनाबाबतीत काय मित्रांनो, विज्ञानावर अनेक पद्धतीचे प्रश्न येतात जीकेचे. 1950 काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची स्थापना आहे. पदार्थ विज्ञान, रसायन, औषधी, अन्न प्रक्रिया, खाणकाम अशा क्षेत्रामध्ये संशोधन सुरू झाले. या संस्थांमधील संशोधनाचा लाभ भारतातील उद्योगांना व्हावा म्हणून औद्योगिक संस्थांबरोबर करार करण्यात आले. त्यामुळे भारताची आयात कमी होऊन परकीय चलनाची बचत झाली. बघा, हे संशोधनाचे नेमके फायदे वगैरे त्या बाबी आपण वाचलेल्या असल्या पाहिजे. मी या ठिकाणी जास्त वेळ घालवणार नाही. ओके. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, DNA फिंगर प्रिंटिंग तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम वापरले गेलं आहे, हा मुद्दा माहीत असला पाहिजे. हा इतिहास आहे भारताचा. पुढे कडुनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर असेल, हळदीचा जखमा बऱ्या करण्यासाठीचा वापर असेल, तांदळाच्या जाती संदर्भातलं पेटंट असेल, हे माहीत असलं पाहिजे. एक लहानसा प्रश्न विचारतो, तांदळाच्या जाती संदर्भात ते पेटंट मिळवण्यामध्ये कोणते भारतीय शास्त्रज्ञ आहे ज्यांचं फार मोठं योगदान आहे, माहीत आहे का आम्हाला? ज्यांचं वाचन आहे त्यांना येईल, ज्यांचं नाही वाचन त्यांना काय करणार? याच्यामध्ये मग CSIR या संस्थेचा लॉंग फॉर्म माहीत आहे का? महत्त्वाचं आहे. CSIR एक राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची संस्था आहे. पुढे मग गणितासंदर्भात काय आहे? तामिळनाडूमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स ही संस्था 1962ची आहे. गणित विषयातील संशोधन करते. संगणकासंदर्भात काय? 1969 मध्ये आपण स्वदेशी संगणक तयार केला. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जाधवपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी ISIJU हा देशी बनावटीचा संगणक तयार केला. पुढे TCS ज्याला आपण म्हणतो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, TCS या कंपनीला 1974 मध्ये अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंत्राट मिळाली आणि भारतातला जो सॉफ्टवेअर उद्योग आहे त्याचा वेग वाढला. आता आपण बघतो 1987 मध्ये अमेरिकेने काय केलं, भारताला महासंगणक देण्यासाठी नकार दिला. महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याला बरेचसे अँगल होते, पोखरण अणु चाचणी वगैरे इतर बरेच मुद्दे. मग काय, राजीव गांधी सरकार
आता इथे लहानसा मुद्दा आहे, राजीव गांधी यांचा कार्यकाल की कधीपासून कधीपर्यंत आहे पंतप्रधानपदी. यांनी मग तो निर्णय घेतला पुणे या ठिकाणी 1988 सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग, ज्याला आपण सीडॅक म्हणतो. मित्रांनो, सीडॅक संस्था प्रत्येकालाच माहीत असावी, जो स्पर्धा परीक्षा करतो ना, ही सीडॅक. मग त्या ठिकाणचे ते डॉक्टर विजय भटकर त्यांनी तयार केला तो पहिला संगणक परम 8000. कधी तयार केला? 1991 हे सगळे मुद्दे, याला जीके म्हणतात, जीके. नाहीतर मग ते लहान लहान काहीतरी मार्केटमधलं घ्यायचं आहे तर आणि ते वाचायचं, तसं नाही. हे बेसिक आहे, हे वाचायला शिका मित्रांनो, खूप फायदा होईल तुम्हाला, खूप फायदा होईल. ओके. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, ज्याला बार्क म्हटलं जातं, हे लॉंग फॉर्म तर किमान लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी, केमिकल अँड लाईफ सायन्सेस असे विविध विषय आहेत. अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल आहे, त्या बाबी माहीत असले पाहिजे. पुढे इंजिनिअरिंग बाबतीत काय झालं? IIT बघा, हे खरगपूर IIT किती वेळा विचारली गेली आतापर्यंत. 1951 पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT या संस्थेची स्थापना आहे. भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील उच्च व प्रगत शिक्षण जे काही द्यायचे होते त्याची गरज भागवण्यासाठी ही संस्था आहे. IIT, पहिली IIT माहीत असली पाहिजे. त्याच्यानंतर मग पुढे IIT मध्ये रूपांतरित झालेली महाविद्यालय पवई आहे, चेन्नई, कानपूर असे अनेक सध्या आपण बघतोय खूप मोठी संख्या झालेली आहे. त्याच्यानंतर पुढे जर बघितलं त्याच्या संदर्भातले अभ्यासक्रम सुरू झाले, उच्च शिक्षण आहे, ब्रेन ड्रेनची समस्या आहे. बघा आता या ठिकाणी हे लहानशी एक नवीन कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला, म्हणजे ज्यांना शिकायचं त्यांच्यासाठी सांगतोय. बघा हे ब्रेन ड्रेन काय आहे. आता हे लहान लहान मुद्दे किती जणांना माहिती हो, किती जणांना माहीत होतं हे? नाही माहीत ना, मला पहिल्यांदा माहीत झालं हे, रिअल सांगतो तुम्हाला मी. ब्रेन ड्रेन म्हणजे काय? बघा सरळ आहे, या ठिकाणी जर बघितलं ब्रेन ड्रेन म्हटलं, ड्रेन उच्च शिक्षित विद्यार्थी कायमस्वरूपी परदेशात जाणे. आपण बघतोय म्हणजे शिकायचं आणि ते दुसऱ्या देशामध्ये निघून जायचं, आपल्या देशाला काही फायदाच होत नाही, याला ब्रेन ड्रेन म्हटलं जातं. महत्त्वाचं आहे, नवीन कन्सेप्ट आहे, मला वाटतं नक्कीच फायदा होईल तुम्हाला. पुढे 90 नंतर परिस्थिती बदलली. 94 गुवाहाटी आसाम असेल, 2001 रुरकी या ठिकाणी IIT संस्थांची स्थापना झाली. पुढे IIM म्हणजे काय? IIM, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. IIT मधून उच्च दर्जाचे अभियंते तयार होऊ लागले. कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्यासाठी केंद्र आणि गुजरात सरकार, राज्य सरकारने अहमदाबाद येथे ही IIM स्थापन केली. बघा पहिली कुठे स्थापन होते? अमेरिकेची हार्वर्ड बिझनेस स्कूल जी आहे या संस्थेने या उभारणीमध्ये मदत केली होती, हेही माहीत असलं पाहिजे. पुढे मग IIM कोलकाता, बेंगलोर, लखनऊ, कोझिकोडे, इंदोर, शिलाँग या ठिकाणी स्थापन झाल्या आणि आता त्यांची संख्या वाढते आहे. पुढे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं FTII. ओके, याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो? FTII, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. आणि एक लहानसा प्रश्न आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं, याचं मुख्यालय कुठे? महाराष्ट्रात आहे. कुठे आहे हे? म्हणजे तुम्ही जी चित्रपट निर्मिती आहे ना त्याचं ट्रेनिंग ते इथे घडतं, नवीन विद्यार्थी घडतात, हे सगळे मोठे मोठे हिरोज जे आहेत, तुम्ही मुलाखती ऐका, या संस्थेचा वारंवार उल्लेख आहे. दिग्दर्शन, संकलन, अभिनय असे या ठिकाणी त्यांचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण येथे भेटतं. आणि पुण्यातील प्रभात फिल्म कंपनीचा वारसा या संस्थेला लाभलेला आहे, हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. आता NID म्हणजे काय? NID काय आहे, कोणती संस्था आहे? बघा 1961 अहमदाबाद येथे औद्योगिक आरेखन, ज्याला इंडस्ट्रियल डिझायनिंग म्हटलं जातं, ओके, या विषयाची शिक्षण देण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली. याच्यामध्ये 63-64 मग बेसिक डिझायनिंग वगैरे ते बरेचसं त्या संदर्भातले मुद्दे इथे तयार झाले. यांनी मग विविध बोधचिन्ह तयार करणे वगैरे ती कामं आहे. वैद्यक क्षेत्रामधील ही ICMR नावाची संस्था तुम्हाला माहीत असली पाहिजे. वैद्यक क्षेत्रातील संशोधनासाठी 1949 भारतीय वैद्यकीय अनुसंसाधन परिषद स्थापन झाली, ICMR. ओके, महत्त्वाचं याचं तुम्हाला काही जणांना माहीत असेल, मुख्यालय कुठे आहे ते मला सांगा. पुढे जातो मी. एम्स म्हटलं जातं, वारंवार चर्चेत असतं. प्रगत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी ऑल इंडिया. बघा हे लॉंग फॉर्म किमान मित्रांनो या लेक्चरमध्ये तुम्ही एवढं जरी शिकले, बाबा याचं लॉंग फॉर्म काय आहे व्यवस्थित वाचलं तुम्ही, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एक महत्त्वाची संस्था आहे. याच्यामध्ये वैद्यकशास्त्राच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणाची जबाबदारी आहे आणि अनेक सुविधा आपण जे म्हणतो या ठिकाणी या संस्थेद्वारे दिल्या जात आहेत. मोठ्या मोठ्या रोगाचे उपचार या ठिकाणी होत आहेत. पुढे वैद्यकीय क्षेत्रासाठी आणखी 1958 मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, महत्त्वाची संस्था आहे, MCI म्हणतो आपण हिला, तिचं पुनर्गठन आहे. पुढे तुम्हाला माहीत आहे का, हा प्रश्न विचारलेला, हा राज्यसभेला विचारलेला प्रश्न आहे हा. बघा
आयुर्वेद, निसर्गोपचार, युनानी, होमिओपॅथी या चिकित्सा पद्धतीमध्ये संशोधन व विकास घडवून आणण्यासाठी 1969ला सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी या संस्थेची स्थापना आहे. 1979चं विसर्जन आहे. 3 नवीन संस्था तयार केल्या. मग या ठिकाणी त्या 3 संस्था कशाच्या? एक म्हणजे युनानी संदर्भात, दुसरी होमिओपॅथी संदर्भात आणि तिसरी योग अँड नेचर क्युअर संदर्भात. म्हणजे त्याचे स्पेशलिस्ट संस्था या ठिकाणी तयार केल्या जात आहेत. पुढे कर्करोग शिक्षणासंदर्भात आपण बघतोय टाटा मेमोरियल सेंटरची महत्त्वाची संस्था या ठिकाणी तुम्ही बघता आहात. ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर महत्त्वाची संस्था आहे. केंद्रीय पातळीवरील कृषी संदर्भात जर बघितलं 1905मध्ये कृषी संशोधन भारतामध्ये सुरू झालं आहे. भारतीय कृषी संशोधन संस्था, जिला आपण इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणतो, 1958मध्ये तिला विद्यापीठाचा दर्जा आहे. कृषी क्षेत्राचा विकास वगैरे त्याच्या संदर्भात तिने काम केलेलं आहे. आणि नवी दिल्ली या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, हे ग्रंथालय आहे कृषी संदर्भातील जे सर्वात मोठं ग्रंथालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. तर हे मुद्दे माहीत असले पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीने एक महत्त्वाचे मुद्दे आपण या भाग 2 मध्ये बघितलेले आहे. अजूनही हे पुस्तक आपलं संपलेलं नाही आहे. मात्र या ठिकाणी मी इथपर्यंतच थांबतो. म्हणजे कसं आहे, तुम्हाला सुद्धा एक तुमची कॅपॅसिटी असते, एक 25 ते 30 मिनिटाचं लेक्चर असलं पाहिजे असं माझं मत असतं. त्यामुळे मी फार मोठे लेक्चर्स बनवत नाही. मात्र पुढचा भागसुद्धा मी आणण्याचा प्रयत्न करेल नक्कीच. तुम्हाला हा भाग आवडला का? हा आवडला असेल, तुम्ही वर मी जेवढे प्रश्न विचारले मॅक्झिमम किमान प्रत्येकाने किमान एखादरी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि भाग 3 सुद्धा या 9वीच्या पुस्तकावर आणायचा का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा. चला, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.